मित्रांनो, आजच्या जमान्यात प्रत्येकाकडं मोबाईल आलेला आहे. त्याबरोबरच मोबाईलवर अनेक ॲप्लिकेशन प्ले स्टोअर व अन्य स्टोअरच्या माध्यमातून आपण डाउनलोड करतो, वापरतो. तर वेगवेगळ्या मोबाईलची रॅम वेगवेगळ्या प्रकारची असते. 6GB 8GB रॅमवाले मोबाईल आज आलेले आहेत. ॲप्लिकेशन्स भरपूर घेऊन रॅम फुल होते आणि मोबाईल हँग करायला लागतो. या सर्व पर्यायावर म्हणजे या सर्व प्रकारावर एकच पर्याय आहे, तो म्हणजे ॲपचं बॅकअप घेणं आणि ते वापरणं. तर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका. चला सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक्नो आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे मोबाईल ॲप्स जे आपण मोबाईलमध्ये डाउनलोड करतो, तर त्या मोबाईल ॲप्सचं बॅकअप कसं घ्यायचं किंवा अनेक हजारो मोबाईल ॲप्स कशा प्रकारे तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता आणि वापरू शकता. तर त्याचबरोबर महत्त्वाचे नसलेले ॲप्स आपण काढू शकतो. त्याबरोबरच आपल्याला जर समजा पुन्हा ते महत्त्वाचं वाटलं तर बॅकअप घेऊन ठेवून ते परत आपण इन्स्टॉल करू शकतो. अतिशय सुंदर असं ॲप आहे. प्ले स्टोअरवर गेलात तर सुपर बॅकअप असं या नावाने हे ॲप तुम्हाला ते दिसतं. हे असं आयकॉन आहे, त्याला क्लिक केल्यानंतर बरेच ऑप्शन येतात. यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टीचं बॅकअप घेता येतं, जसं की ॲप्स आहे, SMS आहे, कॉन्टॅक्ट्स आहेत, कॉल लॉग्स आहेत, कॅलेंडर आहे, फोन कॉल रेकॉर्डर आहे, गुगल ड्राईव्हचे सुद्धा काही फोटो तुम्ही इथे बॅकलॉग म्हणून किंवा बॅकलॉग म्हणून तुम्ही बॅकअप म्हणून घेऊ शकता. तर इथे ॲप्सचं कसं घ्यायचं आपण पाहूया. इथे ॲप्समध्ये गेलात तुम्ही तर तुम्हाला एखादं ॲप बॅकअप घ्यायचं आहे. समजा हे 5 पैसा नावाचं जे ऑनलाईन ट्रेडिंगचं ॲप आहे ते मी इथं बॅकअप घेतो आहे. बॅकअप घेतल्यानंतर सिम्पली इथे बॅकअप फिनिश होतं. ओके केल्यानंतर अशा काही ॲड्स येतात, त्याला थोडं दुर्लक्ष करायचं आहे. इन्स्टॉल आणि आर्काईव्ह, तिथे आर्काईव्हमध्ये तुम्हाला 5 पैसा आणि मी पूर्वीचा 3D ओव्हरले असे 2 ॲप मी इथे तुम्हाला बॅकअप घेतलेले दिसतील. आता 5 पैसा मी माझ्या मोबाईलमधून डिलीट करतो. तुम्हाला बऱ्याचदा बरेच ॲप डिलीट करावे लागतात आणि आपल्याला मेमरीचा प्रॉब्लेम येतो. अशा वेळेस हे ॲप आपल्याला खूप महत्त्वाचं ठरतं. इथे तुम्ही आपण जे ॲप इथं बॅकअप घेतलं आहे तेच आपण इथून डिलीट करूयात. मोबाईलवर अनेक ॲप्स आहेत, त्यामुळं हे आपल्याला पटकन सापडत नाही आहे. तरीसुद्धा आपण शोधूयात. हां, इथे आहे 5 पैसा. इथून मी ते ॲप डिलीट केलं. आता मी हे ॲप डिलीट केले. मला परत काहीतरी वाटलं की हे ॲप मला हवं आहे, तर मी परत सुपर बॅकअपमध्ये जाईन. इथे तुम्ही सुपर बॅकअपमध्ये गेलात. सुपर बॅकअपमध्ये गेल्यानंतर हे ॲप अशा प्रकारे इथे इन्स्टॉल करता येतं. मी परत ते ॲप इन्स्टॉल करतो. मला परत प्ले स्टोअरमध्ये जायची गरज नाही. अशा प्रकारे कॉल रेकॉर्डर आहे, फोटोज आहेत, अनेक प्रकारचे बॅकअप तुम्ही घेऊ शकता. अतिशय सुंदर आणि 7-8 MBचं हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असलंच पाहिजे मित्रांनो. तर अशा प्रकारचं ॲप वापरून आपल्या शिक्षकांना अनेक प्रकारचे ॲप्स लागतात. अशा वेळेस आपल्याला हे ॲप अतिशय मदतीचं ठरू शकतं. तर डाउनलोड करा आणि वापरा आणि अभिप्राय कळवा.